खाऊन ते खायला लागला, जे पिऊन ते प्यायला लागला, जे ब्राह्मणाला कर्म शोभत नाही ते कर्म करू लागला. आता ब्राह्मणाला निंदनीय कर्म ते करायला लागला तर बापाचा मात्र अपमान होऊ लागला. आणि अपमान झाल्यामुळे आता पुन्हा आत्महत्या करावीशी वाटली. कारण ब्राह्मणाला अपमान हा मरणास्पद असतो. अपमानापेक्षा मेलेलं पुरलं, पण अपमान ब्राह्मण कधी सहन करत नाही. म्हणून सांगितलं आहे या अपमानापेक्षा आज या नगरामध्ये कोणीही मला विचारत होतं, कोणी मला राम राम करत होतं, आज कोणी माझ्या जवळून जाते तर माझ्याशी बोलत नाही. परिणाम कशाचा? संतती वाईट निघाली म्हणून. आणि म्हणून आज आत्मदेव नावाचा ब्राह्मण पुन्हा आत्महत्या करण्याकरता निघाला. पण मध्येच ते कोण गोकर्ण दादा आले. दोघांची भेट झाली आणि आपल्या पित्याला प्रणाम केला आणि विचारू लागला, कुठं निघाले पिताश्री? सांगितलं रे काय करावं? आधी आत्महत्या करण्याकरता निघालो होतो, त्यावेळेस संतती नव्हती. एक महान संत भेटले, त्यांनी प्रसाद दिला, परिणाम संतती झाली. परंतु आज त्याच संततीमुळे संतती चांगली निघाली नाही, नाव खराब झालं. परिणाम मी पुन्हा आत्महत्या करण्याकरता निघालो. पण आज तू भेटला. पण गोकर्ण दादाने सुद्धा इथं आत्मज्ञान सांगितलं, बाबा अहो या संसारामध्ये कितीही तुम्ही सुख पाहण्याकरता सुख भेटणार, कारण दुःख बंद बळी आई हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये सुखाचा अजिबात विचार सुद्धा आपण करू शकत नाही. एवढं दुःख बंद होईल हा संसार आहे. बाबा तुम्हाला जर सुख खरं प्राप्त करायचं असेल तर भगवान परमात्म्याच्या चरणाशी लागा, इथून तुम्हाला सुख मिळेल. कारण सर्व सुखाचे आगर मणिगर हरी सोनार, सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. सुखाचे आगर म्हणजे साक्षात भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा पिताश्री. सोडा संसार. या संसारामध्ये कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला सुख भेटणार नाही. आज कळलं आत्मदेवाला की खरंच या संसारामध्ये कितीही सुख शोधण्याचे प्रयत्न केले तरी सुख मिळणार नाही. म्हणून आत्मदेवाने स्वतःच्या मुलाला म्हणजेच गोकर्ण दादाला काय करून घेतलं? गुरु केलं. गुरु स्वतःच्या मुलाला गुरु करून घेतलं, उपदेश प्राप्त करून घेतला. आणि गुरु करून आता भगवान गोकर्ण दादा आपल्या पित्याला उपदेश करू लागले की संत के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी.
एका